मी आता वीणाताईंना विनंती करतो की तुम्ही बोलावं. नमस्कार. माझ्या आधी आणि माझ्या नंतर 2 प्राध्यापक, अभ्यासक आणि त्यातली तज्ज्ञ मंडळी या पुस्तकाबद्दल, माणूस असा का वागतो या पुस्तकाबद्दल अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि विवेचक पद्धतीने बोलणार आहेत. त्यांच्या दोघांच्या मध्ये मी एक वाचक म्हणून थोडंसं वेल्हाळ पद्धतीने बोलण्याची संधी घेणार आहे. प्रथम मी अंजलीचं अभिनंदन करते, कारण ज्यावेळेस तिचं वर्तनाचा थांग ही मालिका मी लोकसत्तात वाचत होते, तिची माझी ओळख नव्हती, तेव्हा मी तिला ईमेल करून म्हटलं होतं की मला वाटतं हा विषय मोठ्या पुस्तकाचे आहेत, हे तुझे जे विषय आहेत हे मोठ्या पुस्तकाचे आहेत, प्रदीर्घ त्याच्यावर लिहिता येण्यासारखं आहे. तिथून मी तिची ती वाचक झालेली आहे. तिचं पुस्तक होण्याच्या आधी तिने मला त्याचं जे पहिलं प्रिंटआउट पाठवलं होतं किंवा तिचा जो ड्राफ्ट पाठवला होता, तेव्हाच मला लक्षात आलं होतं ह्याचा आवाका खूप मोठा आहे, अंजलीचा अभ्यास खूप आहे, तिची मांडणी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केलेली आहे. आणि शैली वगैरेविषयी मी आता बोलणार नाही कारण बोलून झालेलं आहे. तरी पण मला असं वाटलं की विज्ञानावरचा विषय अतिशय ललित पद्धतीने, सूत्रबद्ध पद्धतीने वाचनीय रोचक करणं हे फार महत्त्वाचं काम होतं. आणि मराठी भाषेतली एक लेखिका किंवा वाचक म्हणून मला असं वाटतं की एक महत्त्वाचं मूल्यवर्धन या पुस्तकाने मराठी भाषेसाठी केले ते असं की पारिभाषिक संज्ञा किंवा विषयाच्या संज्ञा, मांडणी जर आम्हाला मराठी ज्ञानभाषा व्हावी असं वाटत असेल तर अशा पद्धतीच्या पुस्तकांची गरज होती की विज्ञान हे सुलभ पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवता येईल. हे पुस्तक वाचनीय झालंय असं म्हणताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे की एकदा हातात घेतलं आणि वाचून संपवलं असं ते होत नाही. तुम्हाला मध्ये मध्ये थांबावं लागतं. आणि हे एक प्रकारे माझ्यासाठी ॲक्टिव्ह रीडिंग होतं. म्हणजे मी गेल्या 50-60 वर्षात जे काही वाचलं, जे काही बघितलं, जे अनुभवलं, त्याचा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मला वेगळा अनुभव येत होता. त्याचा अर्थ अंजलीच्या त्या लिखाणातून लागत होता. आणि अरेच्चा, हे असं होतं का? आणि असे हे अरेच्चा क्षण मला ते पुस्तक वाचताना अनेकदा आले. अरे हे असं होतं का? हे अंजलीने खूप छान सांगितलंय, त्यामुळे ते आपल्याला समजते. आता काही मी उदाहरणं देणार आहे की तिचं एक प्रकरणाचं नाव आहे विचारांचा लगाम भाषेच्या हाती. फार पूर्वीची मला ओनिडाची जाहिरात आठवली. ओनर्स प्राईड, नेबर्स एन्व्ही. म्हटलं ही कुठलं मूल्य रुजू होते असं मला वाटलं होतं. किंवा अंजलीने जे तिच्या पुस्तकात सिगरेटचं उदाहरण दिलं आहे त्याबद्दल सुद्धा वाटायचं की सिगरेट ओढणं म्हणजे स्त्रीमुक्ती, सिगरेट ओढणं म्हणजे बेदरकारी, बंडखोरी. हे जोडलं कोणी त्या सिगरेटशी? जाहिरातदारांनी जोडलं. मला त्याच चिकित्सक लोक कसं बघतात तेही मला आठवलं. माझ्याच मुलाने लहान असताना मला विचारलं होतं की लाईफबॉय साबण लावल्यावर पुरुष मर्दानी दिसतो आणि लक्स लावल्यावर स्त्री सुंदर दिसते, साबणांची अदलाबदल झाली तर काय होईल? ही चिकित्सक वृत्ती जी आहे तर हे असते. पण आम्ही जाहिरातदार लोक जे आहेत आपला माल खपवण्यासाठी कुठल्या गोष्टीचा कसा उपयोग करतात त्याचं मला कौतुक वाटलं किंवा गंमत वाटते. आणि हे जसे कारखानदार आपल्या पदरी मानसशास्त्रज्ञ ठेवून लोकांच्या कुठल्या हळव्या कोपऱ्याला, कुठल्या अस्मितेला, कुठल्या ह्याला उत्सुकतेला भर घालत माल कसा खपवावा याचं काही जे तयार करतात आणि त्यातून त्या जाहिराती तयार होतात. आणि मग लक्षात आलं की राजकारणी लोकसुद्धा असंच करत असतात. ही भाषा कशी फसव्या पद्धतीने वापरली जाते याची 2 उदाहरणं मला आठवली.
म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जेव्हा बॉम्बस्फोट केला तेव्हा हे करणं कसं आवश्यक होतं वगैरे, म्हणजे आधी हे नंतर भाषा कशी बदलली त्यांची. त्याच वेळेस मला जर्मनीचं आठवलं की भाषा कशी वापरली गेली. की जर्मनमध्ये त्यावेळेस, म्हणजे मी हे पुस्तकात वाचलेलं आहे की जर्मनीत लहान मुलांना शालेय गणितं घातली जात होती. एका बॉम्बची स्फोटाची क्षमता 1 चौरस मैल किंवा 2 चौरस मैल इतकं उद्ध्वस्त करू शकते. लंडनचं क्षेत्रफळ अमुक अमुक चौरस मैल आहे, तर किती बॉम्ब टाकावे लागतील. गणित आहे ना. पण हे आम्ही काय रुजवतो, काय सांगतो, याच्यावरती त्या भाषेचं हे असतं. आणि मग अशा पद्धतीने हे जे अंजली मुद्दा आणते की अतिशय आपण तरलपणे म्हणू किंवा अतिशय डिसिटफुल अनास्था निर्माण करणं, दुसऱ्याविषयी अफवा, अलिप्तता किंवा घाया करणारी वक्तव्य जी केली जातात त्या भाषेसाठी कसा हा उपयोग होतो किंवा त्याच्यातून काय तुम्हाला सांगायचं आहे, हा संदेश कसा दिला जातो, हे मला ते वाचताना आठवत होतं. मी काही मुद्देच सांगणार आहे कारण उशीर होईल म्हणून. कन्फर्मेशन बायस हा तिचा जो चॅप्टर आहे त्याच्यातला वाचताना मला तिने म्हटलेलं आहे की तुम्ही तुमचे पूर्वग्रह तपासले पाहिजेत, विरोधाभास कुठे आहे तो बघितला पाहिजे, देशप्रेम आणि देशद्रोह याच्यात फरक काय आहेत ते बघितले पाहिजेत, शक्ती, युक्ती, हामी, मुक्ती हे शब्द किती सैलपणे किंवा अगदी लाईटली वापरतो याचं ते तिने दाखले दिलेच आहेत. पण तिने महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तो असा की लोकप्रियतेचे शॉर्टकट्स तुम्ही वापरू नका. भुरळ घालणारी भाषा, पूर्वग्रह आणि अर्धसत्य सांगणं या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरून मला दिसतं की आम्ही दुसऱ्याची जी विरुद्ध मतं आहेत किंवा माझ्या मतांच्या आधीच्या धारणेच्या विरुद्ध जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते मी मान्य करायला तयारच नसते. त्यातून हे सामाजिक फटी किंवा सामाजिक भेद हे वाढत जातात. अतिशय महत्त्वाचा असं तिचा जो मगाशी अहिरे सरांनी उल्लेख केला त्याचाही मला पुन्हा एकदा उल्लेख करायचा वाटतो. कारण मी मगाशी म्हटलं तसं मी वाचक आणि ॲक्टिव्ह रिडिंगमध्ये मला जे लक्षात आलं ते मला इथे सांगायचं आहे की सामाजिक भांडवल या विषयावर लिहिताना तिने श्रमचोरी किंवा फ्री रायडिंग यांचे उल्लेख केलेत. आणि सार्वजनिक व्यवहारात व्यवस्थित जर तो पारदर्शी नसेल, सर्वांना समन्याय देणारा नसेल, तर त्याच्यातून सामाजिक भेद किंवा उतरंडी कशा तयार होतात हे सांगत असतानाच तिने लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल या 2 गोष्टींचा जो उल्लेख केला. आणि दुय्यम नागरिकत्व जर समाजातलं नाहीसं करायचं असेल किंवा श्रमचोरी नष्ट करायची असेल तर तुम्ही त्यासाठी उपाय करू शकता, ही जी शक्यता वर्तवली आहे तिने, ते वाचत असताना मला क्लेरेन्स डॅरो या अमेरिकन वकिलाची जे चरित्र मी वाचलं होतं त्याची आठवण झाली. थोडंसं त्याबद्दल सांगेन. याचा जन्म 1857चा. त्यावेळेस अमेरिकेत रेल्वे रूळ घातले जाते किंवा रेल्वेचा प्रसार होत होता. त्या काळात तो शिकागो वेस्टर्न रेल्वेचा तो कंपनीचा तो वकील म्हणून काम करत होता. आणि 1894 साली पुलमन हा एक गाजलेला संप तिथे सुरू झाला. रेल कामगारांनी तो संप केला. तिथले खटले चालवताना ह्या कॉर्पोरेट जगातल्या ह्या वकिलांनी स्वतःची नोकरी सोडली आणि तो त्या मजुरांच्या बाजूने उभे राहिला. त्यावेळेचे जे कायदे होते ते त्यांना साथ देणारे नव्हते. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हा माणूस कॉर्पोरेट वकिली सोडून हा लेबरच्या बाजूने कसा उभा राहिला. त्याच्यात त्याला आर्थिक नुकसान झालं, पत्नी त्याची घटस्फोट देऊन त्याला सोडून गेली, तरीही तो न थांबता हे खटले लढवत राहिला. आणि प्रत्येक खटल्याच्या सुरुवातीला तो सांगायचा की मी एक हरणारी केस लढत आहे, मला माहीत आहे मला ह्याच्यात यश मिळणार नाही, परंतु माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला ही खंत राहू नये की मी यांच्यासाठी प्रयत्न केला नाही, म्हणून मी हा खटला लढतो. त्याच्यातून तो पुढे
त्याला कॉन्स्पिरसी लॉचा त्याला विरोध होत होता. कारण जे नवभांडवलदार ह्या रेल्वे कंपन्या उभ्या करत होत्या किंवा ज्याच्यातून काही नवीन नवश्रीमंत वर्ग उभा राहत होता, तो कामगारांसाठी केलेल्या कुठल्याही उपक्रमाला कॉन्स्पिरसी खाली घालत होता आणि सरकारचं दडपण आणत होता. त्याच्या विरुद्ध हा लढत राहिला. एवढंच नाही तर 1923 साली ज्यावेळेस अमेरिकेत नियतिवाद विरुद्ध उत्क्रांतिवाद सुरुवात झाला आणि शाळातून उत्क्रांतिवाद सुरू करू नये, शिकवू नये असे जेव्हा फतवे निघायला लागले, त्यावेळेस हा कोर्टात गेला आणि त्याच्या विरुद्ध 1923 साली 100 वर्षापूर्वी तो लढत होता. त्याचं भाषण ऐकायला कोर्टात जागा पुरत नसे अशी ते. तुम्ही जर इनहेरिट द विंड हा सिनेमा बघाल तो त्याच्यावरच आहे. ज्यांना इंग्रजी सिनेमांची आवड आहे त्यांनी तो जरूर बघावा. तर त्याने हे बदल घडवण्याचे जेव्हा प्रयत्न केलेले मी वाचले, तेव्हा माझा हा माणूस असा का वागला याचं उत्तर मला ह्या अंजलीच्या पुस्तकातलं विवेचन वाचताना समजलं. हे मला सांगायचं की आपल्याकडचे विलासराव साळुंखे ज्याचे स्वतःचे 2 कारखाने होते आणि 1972च्या काळात जेव्हा भीषण दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी स्वतःचे हे कामाकडे दुर्लक्ष करून पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलं. कारण त्यांनी एक म्हटलेलं होतं की गरिबी आणि श्रीमंती यांना भेदणारी किंवा यांच्यात भेद करणारी एकच रेषा आहे, ती म्हणजे पाणी. आणि पाण्याची उपलब्धी अल्पभूधारकांना झाली की ते आपोआप स्वतंत्र होतील किंवा स्वयं समर्थ होतील. या माणसाने त्या प्रश्नावर इतकं लक्ष दिलं आणि समाजात एक समस्थिती आणण्याच्या दृष्टीने जो शब्द मला अंजलीच्या पुस्तकातून मिळाला तो सांगते की मला तो शब्द आता समजला. त्या चरित्रात त्यांनी जे मी म्हटलेलं होतं त्याचा अर्थ मला 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्या पुस्तकाचा लागला की ही जी उतरंड आहे, समाजातली उतरंड आहेत, भेद आहेत, अल्पभूधारकांना पाणी मिळाल्यावर ते सक्षम होतील आणि सोशल मोबिलिटी सोपी होण्यासाठी हे सामाजिक भांडवल किंवा समस्थिती असणं का गरजेचं आहे हे समजत गेलं. आणि त्याच वेळेला मला तिने जे म्हटलं की समाज उत्क्रांत होताना ज्या भावना संस्कारित होत जातात, त्या संस्कारित भावना म्हणजे कणव वाटणं, सहकार्याची हात पुढे करणं वाटणं, दुसऱ्याबद्दल आस्था असणं, परोपकाराची भूमिका असणं, कृतज्ञता वाटणं, ह्या ज्या संस्कारित भावना आहेत या मला विलासरावांचा अभ्यास करताना आता लक्षात आल्या. म्हणजे अशासाठी की आम्ही वाचत असतो, करत असतो, पण काही गोष्टींचे अर्थ मात्र बऱ्याच उशिरा हे कुठेतरी. म्हणून वाचक म्हणून मी ह्या पुस्तकाचं मी जे मला महत्त्व वाटलं ते मी सांगते की या संस्कारित भावना ह्या मला विलासराव साळुंखेंच्यात कुठून आल्या असतील. हे जे आहे दुसऱ्याकडे बघणं किंवा मी सोडून आपणकडे येणं हे दुसरे मला ते महत्त्वाचं वाटलं. लेखक म्हणून सुद्धा म्हणजे एक काही गोष्टींचं मला हिचं वाचत असताना जाणवलं की लेखक म्हणून सुद्धा सत्याचा शोध हा तिचा एक आग्रहाचा भाग आहे की सत्य शोधा, चिकित्सा करा, विरोधी पुरावे तपासा, परंतु सत्यापर्यंत जा असं ती वारंवार म्हणते. बरोबर आहे. तर मला मेरॉन मेड्झिनी हा लेखक आठवला. मी जेव्हा गोल्डा मेयरचं चरित्राचा अभ्यास करत होते तेव्हा त्याचं पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यांनी 1978 साली गोल्डा वारल्यानंतर 1980 साली तिचं पहिलं चरित्र लिहिलं आणि पुढे 2017 साली त्यांनी नव्याने तिचं चरित्र लिहिलं. आणि त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो की मधल्या 30 वर्षात तिची कागदपत्रं मिळत नव्हती आणि 30 वर्षानंतर जेव्हा आर्काईव्हजमधली कागदपत्र खुली झाली तेव्हा मला तिचा इतरांशी असलेला पत्रव्यवहार, तिच्या संबंधी इतरांची असलेली मतं किंवा ज्या घटना त्यांचे अर्थ लागले आणि मग माझ्या लक्षात आलं की मी 1978 साली लिहिलेलं पुस्तक हे बाजूला ठेवलं पाहिजे. खरी गोल्डा काय होती ही माझ्या, कारण त्यावेळेस 30 वर्षानंतर ते आजोबा झालेले होते, माझ्या मुलांना आणि नातवंडांना खरी गोल्डा कशी होती हे कळलं पाहिजे. म्हणून 30 वर्षानंतर ते नव्याने ते चरित्र लिहितात. आणि योम किपूर युद्धात
जे मोशे दायान जिथे हरला होता आणि ज्याने तिच्यासमोर राजीनामा ठेवला होता, तेव्हा या सिव्हिलियन बाईने ठामपणे सांगितलं होतं की पंतप्रधान म्हणून माझी ही जबाबदारी आहे, हे अपयश माझं आहे, तू राजीनामा देऊ नकोस. म्हणजे 86% जिची लोकप्रियता शून्यावर आली होती अशी ही पंतप्रधान, पण त्या योम किपूर युद्धात तिने जे आपल्या राष्ट्राबद्दलचं प्रेम दाखवून ते लढा जो त्या पद्धतीने ती जिंकली किंवा सांभाळला, याचं अतिशय सुंदर वर्णन मग मला त्या पुस्तकात वाचायला मिळालं. तर ही लेखकाची जबाबदारी असते की जेव्हा तुम्ही लिहिता ते आधी लिहिलेलं मी खोडून काढणं आणि नव्याने लिहिणं याचं धाडस असायला हवं. अलीकडेच आपण अंजलीचा स्त्रियाही शिकारी असतात हा लेख लोकसत्तात वाचला असेल आणि त्यात लक्षात आलं असेल की इतिहास कोण लिहितं याच्यावर तो इतिहास कसा लिहिला जातो हे अवलंबून असतं. आणि हा अनुभव पुन्हा हे माझं वाचन मी आणि ती असं जोडलं गेलेलं आहे या पुस्तकातून. म्हणून मी म्हटलं मी वेल्हाळ पद्धतीने थोडं सांगणार आहे की रोझलिंड फ्रँकलिन आणि लीज मायटनरची मी चरित्र लिहिली तेव्हाही माझ्या लक्षात आलं की विज्ञान इतिहास लिहिणारे पुरुष होते, त्यांनी स्त्री शास्त्रज्ञांना स्थानच दिलेलं नाही किंवा मादाम क्युरीनंतर दुसरं बोट कुणासाठी देताच येत नव्हतं. अशा वेळेला ह्या स्त्रीवादी शास्त्रज्ञांनी ह्याचा शोध घेतला आणि ह्या दोघींचे हे लागलेले आहेत त्याच्यातून. रोझलिंड फ्रँकलिनबद्दल तो वॉटसन त्याच्या डबल हेलिक्समध्ये तिच्याबद्दल थोडंसं कुचेष्टेने लिहितो की ती अशीच होती तशीच होती. परंतु जेव्हा ह्या रोझलिंडचा विद्यार्थी आणि ही स्त्रीवादी लेखिका ते सगळं शोधून काढतात आणि पुढे मांडतात तेव्हा लक्षात येतं की तिच्या क्रिस्टलोग्राफीच्या फोटोंमुळे DNA स्ट्रक्चर उभं करण्यात हा वॉटसन, क्रिक आणि विल्किन्स यशस्वी झाले, त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले. ही मात्र अज्ञातात गेली. लीज मायटनरच्या बाबतीत तेच झालं. 15 वेळा तिचं नाव नोबेलसाठी पुरस्कृत झालं, परंतु पुरुषप्रधान त्या कमिटीमध्ये तिचं नाव पोचू शकलं नाही, तिला तो पुरस्कार दिला गेला नाही. पण जेव्हा म्युनिकमध्ये स्वातंत्र्यानंतर, जर्मनीच्या नंतर म्युनिकमध्ये जेव्हा तिथले संग्रहालय उभं राहिलं आणि तिथे तिच्या नावाची साधी पाटीही नव्हती अणुविखंडनाच्या शोधाबाबत, तेव्हा या स्त्रीवादी या संशोधकांनी ज्या तळघरात सुताराच्या त्या तळघरात बसून ही एका साध्या टेबलवरती काम करायची, ते टेबल त्यांनी त्या संग्रहालयात ठेवून तिचा पुतळा तिथे उभा करायला लावला आणि ही अणुविखंडनाची माता आहे, हिने अणुविखंडन शोधलं हे घेतलं. आजही हा शोध ऑटो हॅन्चार्स नावावर टेक्स्टमध्ये शिकवला जातो. तर इतिहास कोण लिहितो? तर ही आमची जबाबदारी असते लेखक म्हणून की जेव्हा तुम्ही सत्य शोधता तेव्हा त्या सत्याचा जास्तीत जास्त शोध घेणं आणि पुढे जाणं हे महत्त्वाचं ठरतं. अंजली सतत विज्ञानाच्या विचाराला महत्त्व देते आणि विज्ञानाच्या आधाराने सत्यापर्यंत जा सांगते, वेगळे पुरावे तपासे म्हणते. आजच्या पोस्ट ट्रूथच्या जमान्यात ह्याची किती आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात येतं की लेखकांनी कुठलंही पोस्ट ट्रूथ तयार होऊ न देण्यासाठी, कारण ते लवकरच न्यू नॉर्मल पण होतं, त्याच्या आधी ते थांबवणं हे लेखक म्हणून गरजेचं आहे. तिचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगावासा वाटतो की संस्कृती जपणं म्हणजे कालबाह्य परंपरा जपणं नव्हे. स्थैर्य मिळालं म्हणजे स्थितिशील होणं नव्हे, तुम्ही प्रगतिशीलच व्हायला पाहिजे. आणि असे सांगत असतानाच ती तुम्हाला सतत विचार करायला लावते. म्हणजे ती एकाच वेळेला आव्हान देते आणि आवाहनही करते. म्हणजे कन्फर्मेशन बायस, फ्री रायडिंग, संकुचित व्यवहार किंवा अपारदर्शिता याला ती आवाहन करते. त्याच वेळेस सत्य, उत्क्रांतीतून येणाऱ्या सामाजिक भावना, विविधता, पारदर्शकता याला ती आवाहन करते. मला माहिती आहे अंजलीचा एकूण अभ्यास बघितला किंवा तिचा आवाका बघितला तर ती इथेच थांबणारी नाही याची पूर्ण मला खात्री आहे. कारण
एक म्हणजे एकच लेखिका म्हणू शकते की पुस्तक लिहिणं हे किती कठीण असतं हे मला माहीत असल्यामुळे तिने जे कष्ट घेते ते समजतात. तरुण आहे ती, तिच्या हातून उदंड असं लेखन होवं. आणि एक जाता जाता मला सांगावंसं वाटतं की जे मगाशी मी उल्लेख सामाजिक पर्यावरणाचा केला अहिरे सरांनी, तोच की निसर्गात जसं एक पर्यावरण आम्ही सांभाळा म्हणतो, तसंच सामाजिक पर्यावरण सांभाळण्यासाठी त्यातल्या चांगल्या गोष्टींना, चांगल्या प्रवृत्तींना आणि चांगल्या व्यक्तींना उठाव उजाळा मिळण्यासाठी इकोसिस्टीम जशी निसर्गात सांभाळली जाते तशी समाजातली जर इकोसिस्टीम सांभाळली गेली तर हे वाद किंवा अशा उतरंडी किंवा हे भेद होणार नाहीत. तर त्या दृष्टीने जे सामाजिक पर्यावरण निर्माण करण्याची काम हे अंजलीसारख्यांच्या पुस्तकाने होत राहणार आहे. तिने ते काम आणखीन नेटाने करावं. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद वीणाताई.